गुरुदेवाला फुलं वाहिले, शाल घातली, हार वगैरे वगैरे, दक्षिणा वगैरे वगैरे, याचं नाव गुरुपूजा नाही किंवा गुरुपौर्णिमा नाही आहे. तर गुरुपौर्णिमा म्हणजे काय? तर आपल्या सद्गुरूने जो आपल्याला गुरुमंत्र दिलेला आहे, जो आदेश दिलेला आहे, त्याचं पालन करणं म्हणजे गुरुपौर्णिमा. तो चैतन्य प्रभू प्रकाशाच्या रूपाने सदा सर्वदा तो आपल्याला न्याहाळत असतो. श्रीमंत कुणाला म्हणतात? जो सदा सर्वदा गुरुच्या चरणी आहे. भाग्यवान कोण आहे? ज्याला रोज गुरुचं दर्शन होतं. मी गुरुदेवांच्या चरण कमलामध्ये आहे ना, तर मी निर्भय आहे. विश्वव्यापक ज्याचं ममत्व आहे, प्रकाशमय ज्याचं तेज आहे, त्या तेजाने आपल्या सर्वांचे दुःख दूर करण्यासाठी आपल्या सद्गुरूच्या सान्निध्यात कसं राहिलं पाहिजे. तर आजचा जो दिवस आहे ना, तर हे षडविकार गुरुचरणी वाहण्याचा दिवस आहे, म्हणजे अहंकार येणार नाही. ओम मनोजवं मारुतितुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आजच्या प्रभू सोहळ्याला सर्व जमलेले धर्मधन भाग्यवान माझ्या माता भगिनी, छोटे छोटे चिमुकले, सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. खूप छान वाटतंय. आज आपलं आराध्य दैवत, इष्टदैवत आपल्या हनुमंत्र्याला खूप आनंद होतोय. आपल्या सगळ्यांना बघून, सगळ्यांची उपस्थिती बघून देवासाठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. जय श्रीराम. आज आपल्या सर्वांच्या जीवनामधला खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये जेही काही आपण जीवन जगत असताना कळत नकळत आपल्याकडून छोटे मोठे अपराध घडतात. मनुष्य जीवन आहे, मनुष्याकडून चुका होत असतात आणि त्या चुका, ते अपराध, त्या कैवल्यदाता विश्वव्यापक ज्याचं ममत्व आहे, प्रकाशमय ज्याचं तेज आहे, त्या तेजाने आपल्या सर्वांचे दुःख दूर करण्यासाठी आणि परत तुम्हाला चरणात घेण्यासाठीच ते सद्गुरू कृपा करत असतात. तो आजचा दिवस आहे. ते चैतन्य प्रभू सदा सर्वदा तो प्रकाशमय असतो आणि त्या प्रकाशाने आपल्या जीवनामध्ये जे काही संकट, आडी अडचणी असतील, त्याला तो मार्ग दाखवत असतो. आजची गुरुपौर्णिमा म्हणजे काय? गुरुदेवाला फुलं वाहिले, शाल घातली, हार वगैरे वगैरे, दक्षिणा वगैरे वगैरे, याचं नाव गुरुपूजा नाही किंवा गुरुपौर्णिमा नाही आहे. तर गुरुपौर्णिमा म्हणजे काय? तर आपल्या सद्गुरूने जो आपल्याला गुरुमंत्र दिलेला आहे, जो आदेश दिलेला आहे, त्याचं पालन करणं म्हणजे गुरुपौर्णिमा. आपल्या सद्गुरूच्या वचनांचं पालन जे शिष्य करतात, त्या शिष्यांना आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. सज्जनांनो, ही देवाची सृष्टी आहे. ज्याने ही शरीर धारण केलेलं आहे, त्या शरीराच्या प्रोसेसनं प्रत्येकाला जावं लागतं. आपण सगळे जीव आहात. आपण भगवान परमात्माचा अंश जरी असलात, तरी त्या दिव्य पुरुषाची आपण बराबरी करू शकत नाहीये. म्हणून त्याचं मंगल नाम आपल्या मुखात असणं गरजेचं आहे. संत कबीर ज्या वेळेस आपल्या सद्गुरूला कशा प्रकारे भजलं पाहिजे, कशा प्रकारे सद्गुरूची भक्ती केली पाहिजे, आपल्या सद्गुरूच्या सान्निध्यात कसं राहिलं पाहिजे, संत कबीर म्हणतात, गुरु मूर्ती गती चंद्रमा सेवक नैन चकोर 8 प्रहर निरकत रहे गुरु मूर्ती की ओर. आपल्या सद्गुरूच्या प्रत्येक मोमेंटला, आपल्या सद्गुरूच्या प्रत्येक मंगल कार्याला, आपल्या सद्गुरूच्या सगुण मूर्तीला, आपल्या सद्गुरूच्या निर्गुण निराकार त्या स्वभावाला तो शिष्य सदा सर्वदा ध्यानाद्वारे, चिंतनाद्वारे, आत्मचिंतनाद्वारे तो न्याहाळत असतो आणि सदा सर्वदा तो
चकोर पक्षासारखा जीवन जगत असतो, तो आजचा दिवस आहे. आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, आज आपल्या सद्गुरूला काय व्हायचं, आपल्या सद्गुरूसाठी आपल्याला आनंद काय आहे की माझे गुरुदेव प्रसन्न होतील, माझ्या गुरुदेवांना आनंद वाटेल आणि माझं जे जीवन आहे हे जीवन आनंदीमय होईल. तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जीव नाराज का होतो, तर त्या जीवाला षड्विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. तर आजचा जो दिवस आहे ना, तर हे षड्विकार गुरुचरणी वाहण्याचा दिवस आहे, म्हणजे अहंकार येणार नाही. जो झाला नम्र भूत त्याने कोंढिले अनंत. जो नम्र झाला तो देव झाला. देव होणं अतिशय सोपं आहे, कारण की आपण सर्व कोणी काही करू शकणार नाहीये. सर्व काही करणारा, ज्याला हजारो हात आहेत, ज्याला हजारो डोळे आहेत, ज्याचे हजारो रूप आहेत, तो चैतन्य प्रभू प्रकाशाच्या रूपाने सदा सर्वदा तो आपल्याला निहाळत असतो, पण आपल्या लक्षात येत नाहीये. आपण मंदिरात गेलं की आपल्याला असं वाटतं फक्त मंदिरातच देव आहे. मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर आपली वृत्ती वेगळी असते, मंदिरात गेल्याच्या नंतर आपली वृत्ती वेगळी असते. पण तो भगवान परमात्मा ना मंदिरामध्ये आहे, ना हिमालयामध्ये आहे, तुमच्या हृदय कमलामध्ये आहे. तो तुमच्या हृदयात आहे. तुझा आहे तुझ पासी, परी तू जागा चुकलाशी. सज्जनांनो, त्या निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म त्या शुद्ध आत्म्याला मूर्तीच्या रूपाने त्या मंदिरामध्ये स्थापन केलं. आणि आपण सगळे लोक हाडामासाच्या दृष्टीचे, हाडामासाची दृष्टी त्या चैतन्य प्रभूला पाहू शकत नाहीये. तर आपल्या समाधानासाठी मंदिर आहे. साधू संतांना, ऋषी मुनींना, त्या तत्वज्ञानी ब्रह्मज्ञानी महापुरुषांना मूर्तीची गरज नाही, मंदिराची गरज नाही, कारण सदा सर्वदा त्यांच्या अंतरंगामध्ये तो नांदत असतो, त्यांच्याशी तो हिलगूज करत असतो, म्हणून त्यांना विशेष वाटत नाहीये. पण लक्ष असू द्या, कारण की आपण सगळे संसारिक जे लोक आहात ना, तर कुठेतरी मायाने आपण भरकटत असतात. उदाहरण देईल मी गायीचं किंवा मुख्या प्राण्याचं. गाय अतिशय गरीब आहे, खूप चांगली आहे, आपण तिला मोकळं सोडता का? सोडून बघा बरं. आपल्या श्रीराम शक्तीपीठामध्ये 200 गायी आहेत, बरोबर आहे ना? कारण आता जर गायी मोकळ्या सोडा ना, छोटे छोटे लेकरं कशा आईवडिलांना भांडणं घेऊन येतात मारामाऱ्या करून, तसे ते दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन, बरोबर आहे, धानाची नासधूळ करून. मला तर असं वाटतं प्रत्येक वर्षी 20-25 तरी लोक बिचारे माझे गोरगरीब आदिवासी मला भांडायला येत असतील. का बरं? गुरुदेवा, तुमच्या गायी सांभाळा, आमचा भात खाल्ला, आमची नागली खाल्ली, आमचं धान तुडवलं, पण त्या गायींसाठी आणि तुम्हा सगळ्यांसाठी हे हृदय अतिशय विशाल आहे. त्याची आज गुरुपौर्णिमा आहे. आणि म्हणून त्या गायी जशा दाव्याला बांधल्या की जास्त चुकत नाहीये, जास्त पळत नाहीये, त्यांच्या विवेकाची, त्यांच्या कार्याची त्यांना आठवण राहत असते. म्हणून गुरु त्या गुरुमाळेनं, म्हणजेच त्या पवित्र धाग्याने तुम्हा सगळ्यांना बांधून ठेवलंय, म्हणून इथे तुम्ही आलेला आहात. किती सुंदर धागा आहे ना? हो, आपण सगळे भाग्यवान लोक आहात. आपल्या भाग्यामध्ये एक बाल ब्रह्मचारी, एक संन्याशी एवढा लांबून, म्हणजे परभणी जिल्हा, गंगाखेड तालुका, सोनपेठ तालुका, हे फार लांब. मला असं वाटतं इथून 500-600 किलोमीटरचा प्रवास आहे. तिथून हनुमंतराने माझा हात धरला आणि तुम्हा सगळ्यांना दान करून टाकलं. हो, मी मला स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मराठवाड्यामधून या महाराष्ट्राची, या दिव्य भारताची सनातन परंपरा, साधू संतांची, ऋषी मुनींची नामाची परंपरा, भक्तीची परंपरा, भगवान परमात्माने ही दिव्य पताका माझ्या हाती देऊन, भगवे वस्त्र मला घालून, अतिशय प्रेमानं
तुम्हा सर्व अन्नपूर्णेच्या माध्यमातून, सर्व धर्मधन भाग्यवंतांच्या माध्यमातून झोळी देतात गुरुदेवांना, उपजीविकेचं सर्व साधन तुम्ही पुरवतात आणि म्हणून हे रामनामाचे सत्संग होतात. जीवनाचा प्रवास फार मोठा असतो जर आपण विचार केला तर. आजचा खूप महत्वाचा दिवस आहे, कारण गायीचं उदाहरण गुरुदेवानं दिलं. गाय जशी दाव्याला बांधली की बिचारी ओढे घेते, पण तेवढ्याच जाग्यामध्ये ती फिरते, व्यवस्थित राहते. मग खाल्ल्याला पण तिला पचतं, वेळेवर तिला पाणी मिळतं, बरोबर आहे का नाही? वेळेवरती मारही तिला पडत नाही, काही चुका करत नाही म्हणून काही मार पडत नाही, बरोबर आहे का नाही? तर जेवढ्यांनी आज माळी घातलेल्या आहेत ना, हो, तुम्ही खूप इमानदार लोक, भाग्यवान लोक आहात आणि सर्व अपराधातून मुक्त राहणारे, मुक्त होणारे तुम्ही लोक आहात. सज्जनांनो, देवदिक सध्या वाट बघतात. एक चैतन्याचं रूप संन्याशी किंवा एक तुळशीची माळ म्हणा, रुद्राक्षाची माळ म्हणा, माझ्या गळ्यामध्ये घालल आणि केव्हा त्याच्या चरणामध्ये ठेवून घेईल, हे देवदिक सध्या वाट बघत असतात. भाग्यवंतांनो, आपण किती भाग्यवान आहात की एका संन्याशाने आपल्याला माळ दिली आणि त्या माळीच्या निमित्तानं, त्या मंत्राच्या निमित्तानं आपण सर्व सज्जन दिव्य भव्य हनुमंतराच्या चरण कमलामध्ये किती सुंदर आपण जीवन जगत आहात. बघा ना, जीवनाचा प्रवास, जीवनाचा विचार जर आपण सगळ्यांनी केला तर बघा, खरंच आपण देवाला, गुरुदेवाला आपण काय देऊ शकता? भगवंताला आपण काय देऊ शकता? तर काहीही देऊ शकत नाही. पण तो निष्पाप कर्मयोगी, तो संन्याशी आपल्या षडविकारांना त्याच्या चरणकमलामध्ये घेतो आणि आपल्यावरती दया करतो. आज काळाची गरज आहे, संतांची गरज आहे, साधूची गरज आहे. कारण खूप ही मोठी परंपरा आहे. आपण सगळे धर्मधन भाग्यवान, माझ्या माता भगिनी, अतिशय प्रेमानं आपण सगळे निभवताय. हनुमंतराचं कार्य, हनुमंतराचा प्रभाव, हनुमंतराची जी काही इथे शक्ती, एनर्जी आहे, आपल्या सगळ्यांना पॉझिटिव्ह बनवत आहे. कोणीही निगेटिव्ह होऊ नका, कोणाच्या मनामध्ये किंतु परंतु आणू नका. कारण की जेव्हा तुम्ही ग्रंथ वगैरे वाचत असाल तर ग्रंथामध्ये गुरुदेव म्हणतात, माझ्यासारखा मी श्रीमंत आहे, माझ्यासारखा मीच भाग्यवान आहे. का बरं? श्रीमंत कुणाला म्हणतात? जो सदा सर्वदा गुरुच्या चरणी आहे आणि ती कृपा त्याच्यावरती होत असते, त्या कृपेचा श्रीमंत आहे. भाग्यवान कोण आहे? ज्याला रोज गुरुचं दर्शन होतं, गुरुची थाप मिळते, त्या गुरु चैतन्याचा प्रभाव तुमच्यावरती पडतो आणि असं वाटतं, हो, मी गुरुदेवांच्या चरण कमलामध्ये आहे ना, तर मी निर्भय आहे. मला कशाची भीती आहे? कारण की तो चिंतामणी तुमची चिंता हरवत असतो. म्हणून माझ्या माता भगिनींना, माझ्या महापुरुषांना मला एवढंच सांगायचंय, जगामध्ये काही चुका घडू द्या, अपराध होऊ द्या, पण सद्गुरूचे चरण कमल मात्र सोडू नका. एकमेव विश्रांतीचं ठिकाण सद्गुरू आहेत. एकमेव, मला असं वाटतं, तो चिंतामणी आहे, आपल्या सर्व जगाची चिंता वाहणारा तो सद्गुरू आहे. म्हणून आपण सगळ्यांनी सद्गुरूच्या चरण कमलामध्ये राहा, पॉझिटिव्ह राहा, भगवंताचं नामस्मरण करा. श्रीराम शक्तिपीठाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्ही सगळ्या माता भगिनी सक्षम आहात. तुम्ही सर्व सज्जन सक्षम आहात. सज्जनांनो, सद्गुरूच्या चरण कमलामध्ये जे प्रत्यक्षात अमृत आहे ना, ते पुस्तकात, ग्रंथात नाहीये, बाहेर कुठेच नाहीये. आज जे तुम्ही फील करताय, आज जे तुम्ही अनुभवताय, तुम्हाला जे आज अंतःकरणामध्ये वाटतंय की गुरुदेवानं सारखं बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं, मलाही असं वाटतं मी बोलत राहावं आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी श्रवण करत राहावं. गुरु शिष्यांचं नातं आईचं आणि मुलाचं नातं आहे. सज्जनांनो, देवाचं आणि भक्ताचं नातं आहे. सदा सर्वदा सद्गुरूच्या चरण कमलामध्ये दुःख मिळो, आनंद मिळो, अपमान मिळो, काही मिळो, काही नाही मिळो, कारण तुमचं हितच गुरुदेव असतात आणि म्हणून मिळण्याचा प्रश्नच नाहीये, नाही मिळण्याचा प्रश्नच नाहीये. कारण की तो कृपेचा अतंग महासागर आणि आरोग्याचा महामेरू आपले सद्गुरू आहेत.
तरच त्या जीवाचं अस्तित्व आहे. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. म्हणून तुमचा जन्म वाया गेला नाहीये. आपण सगळे अजर आणि अमर झालेले आहात. सज्जनांनो, खूप छान वाटलं. बोलायसारखं खूप आहे, वेळेचं बंधन आहे, पण आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, हनुमंतरायाच्या प्रेमामुळे, कृपा आशीर्वादामुळे मी एवढं बोलू शकलो, एवढा वेळ मी देऊ शकलो. सज्जनांनो, आपल्या सगळ्यांना कायम श्रीराम शक्तिपीठाचं मंगल कार्य करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना सज्ज राहायचंय. आता शनिवारी आपली दिंडी येणार आहे. दिंडीचं कारण दाजीनं सांगितलं, महाराजांनी सांगितलं. कारण दिंडीचं कारण एकच आहे, मी हनुमंतराला सांगितलं, जोपर्यंत माझ्या हृदयामध्ये श्वास आहे तिथपर्यंत तुझे चरण कमल मी धरेन. जिथपर्यंत हा श्वास आहे तिथपर्यंत हो तुझाच आहे आणि तुझी कृपा असेल, माझं कर्म चांगलं असेल, हो मी खरा बाल ब्रह्मचर्य असेल, माझ्या माता भगिनी सगळ्या हो ह्या अन्नपूर्णा असतील, हे धर्मधन भाग्यवान असतील, तर जेवढेही जन्म देशील देवा तेवढेही पायी चालत येईल तुझ्या जन्मभूमीला. हा संकल्प गुरुदेवांचा आहे. सज्जनांनो, यावर्षी गुरुदेवासाठी सगळे पोरं सांगताय की आपण रथ ठेवू. माझ्या माऊल्यांना, माझ्या धर्मधन भाग्यवंतांना आमंत्रण पण आहे, आदेश पण आहे, प्रेमाचं बोलवणं पण आहे. खूप गर्दी करा, हनुमंतराला आनंद प्राप्त झाला पाहिजे. आणि हे मंगल कार्य हो वर्षानुवर्ष युगानुयुग चाललं पाहिजे. मी हनुमंतरायाकडे विनंती करेल, भगवान परमात्मा आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करो. आणि आज माझ्याकडे, माझ्या गुरुदेवांकडे म्हणजे आपल्या हनुमंतरायाकडे तुम्ही जे जे मागाल ते तुम्हाला प्राप्त हो. सर्वांना रामकृष्णारी, जय श्रीराम. इकडे तिकडे शब्द झाला असेल तर मला असंच बोलायचं होतं, चुकले असतील शब्द हो असंच बोलायचं होतं, आणि चुकले नसतील शब्द तर कायम असंच बोलायचं. सर्वांना रामकृष्णारी, जय श्रीराम.